आज तर बहुत भयंकर ऍक्सिडेंट झाला रे भाई. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज मी सकाळी सकाळी तयारी वगैरे करून निघालो ब्रह्मपुरीला जायला. कोरंबी पार करून थोडासा समोर येऊन पाहतो तर काय ट्रकाने मागे येऊन ट्रकालाच टक्कर दिली. यात एवढ्याने चांगलं झालं की जीवितहानी कोणाचीही झाली नाही. हे बघा, हे दृश्य पाहूनच कळतो की किती जोरात धडक दिली असेल. तर हे सगळं पाहून निघालो मी समोर. आज सकाळ सकाळचा मोसम एवढा जबरदस्त होता की अरुण नगरला पोहोचून गेलो तरी काही कळलं नाही. त्यानंतर लागलो मी वडसा रोडला. हा बघा वडसा रोड किती छान आहे ना. या रोडने तर माणसाला जायची पण इच्छा होत नाही, पण काय कराल, माणसाला पर्याय पण नाही. कसा बसा ट्रकांना ओव्हरटॅक मारत मारत पोहोचलो वडसाला. आपलं ते काकेत कडसा आणि गावाला वडसावाला वडसा नाहीये. झाडीपट्टी नाट्य रंगभूमी संगीत गीत गीत सुनेच्या घरात सासूबाई जोरात, हा तो वाला वडसा आहे. मग वडसा पार करून निघालो समोर आणि पोहोचलो नदीच्या ब्रिजवर. काहीही म्हणा मित्रांनो, कुठलाही असो, ब्रिज पार करताना एकदम भारी फिलिंग वाटते. या रस्त्याने जात असताना नेहमी मला एक भूतिया दवाखाना दिसते. तिथे कधी तर गेलो नाही. चला म्हटलं आज जाऊनच पाहावा. कोणत्या डॉक्टरचा दवाखाना आहे रे बा. डॉक्टर जयकाल तर नव्हे. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब. चार रे प्रतीक, थोडा अंदरून येऊ. बे प्रतीक, थांब थांब थांब, कोणतरी आहे वाटते. ये तू माझ्या मागा मागे. कोणी आहे का बाई? साला इथे तर कोणीच नाही बे. बोध झाला भाई, चला आता घरी जाऊ. त्यानंतर आलो मी रूम वर. असा राहिला आजचा आपला दिवस. तर बाय बाय मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.